नमस्कार. आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. एकदा एका सुंदर पर्यटन स्थळी अनेक पर्यटक येत होते. निसर्गाच्या सान्निध्यात मन प्रसन्न करणाऱ्या या ठिकाणी प्रत्येकजण वेगवेगळ्या कारणांसाठी येत होता. काहीजण शांतीसाठी, काहीजण साहसासाठी, तर काही आपल्या खास क्षणांना आठवणीय बनवण्यासाठी. पण प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे की कोणत्याही ठिकाणी वागताना शिस्त आणि जबाबदारी आवश्यक असते. समाजात आपण जे काही करतो त्याचा प्रभाव फक्त आपल्यावरच नाही तर आपल्या सभोवतालच्या लोकांवरही पडतो. एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक पर्यटन स्थळ होतं आणि ते पर्यटन स्थळ पाहण्यासाठी अनेक ठिकाणाहून, अनेक भागातून ते पर्यटन स्थळ पाहण्यासाठी बरेच लोक त्या ठिकाणी येत होते. आता याच लोकांपैकी त्या ठिकाणी एक तरुण आणि एक तरुणी असं एक प्रेमयुगुलाचं जोडपं होतं. ते सुद्धा या परिसरामध्ये फिरायला आलेलं होतं. पण मात्र ते जोडपं जे आहे ते गर्दीपासून थोडं बाजूला गेलं आणि दूर या ठिकाणी, ज्या ठिकाणी सुनसान परिसर आहे, थोडं जंगल आहे, त्या ठिकाणी एक डोंगर आहे आणि त्या डोंगरामध्ये एक गुफा आहे. गुफेमध्ये जातात आणि गुफेमध्ये गेल्यानंतर एकमेकांच्या शरीरावरचे कपडे काढतात आणि त्या गुफेमध्येच नको ते कृत्य करण्याचा एकमेकांसोबत प्रयत्न करत होते. कारण की त्या जंगली परिसरामध्ये आजूबाजूला कोणीही नसतं, दूरदूरपर्यंत कोणीही नसतं. पण मात्र त्यांनी जेव्हा हे संपूर्ण कृत्य करायला सुरुवात केली त्या ठिकाणी अचानक दोघेजण आले होते आणि त्या दोघा जणांनी या दोघा जणांना लपून पाहिलेलं होतं आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण. घटना नेमकी काय आहे, संपूर्ण प्रकरण कुठे घडलं, हे अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घटना घडलेली आहे ती घटना आहे मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील समरिया पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली. घटना आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे की कारण घटना त्या ठिकाणी असल्याचं एका वर्तमानपत्रामध्ये छापून आलेलं आहे आणि त्या आधारे ही संपूर्ण बातमी आपण तुम्हाला देत आहोत. जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडतात. त्याच पद्धतीची घटना या ठिकाणी सुद्धा घडलेली आहे आणि या घटनेमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने घडलंय ती माहिती आपण सुद्धा घेतली पाहिजे आणि आपण सुद्धा सतर्क आणि सावध राहिलं पाहिजे. कारण की कुठं, कधी, काय, कसं घडू शकतं हे तुम्हाला संपूर्ण प्रकरण ऐकल्यानंतर लक्षात येईल. आता या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. या ठिकाणी रीवा जिल्ह्यामध्ये एक पर्यटन स्थळ आहे आणि हे पर्यटन स्थळ पाहण्यासाठी ठिकठिकाणाहून, लांबून लांबून लोक या ठिकाणी येत असतात. त्याच पद्धतीने या ठिकाणी एक तरुण आणि एक तरुणी असं प्रेमी युगुलाचं जोडपं सुद्धा आलेलं होतं. पण मात्र हे या पर्यटन स्थळापासून काही अंतरावर लांब गेलेलं होतं. थोड्या जंगली परिसरामध्ये गेलं आणि त्या ठिकाणी डोंगराच्या भागामध्ये एक गुफा होती. त्याला गुहासुद्धा म्हणतात. या गुफेमध्ये गेलं आणि त्या गुफेमध्ये जाऊन जेव्हा त्यांना समजलं की आजूबाजूला कोणी नाही, या ठिकाणी कोणीसुद्धा येत नाही, याचा अंदाज त्यांनी घेतला. त्या गुफेमध्ये गेले आणि त्यांनी एकमेकांसोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला. एकमेकांचे कपडे काढायला सुरुवात केली. जेव्हा त्यांनी एकमेकांचे सगळे कपडे काढले, एकमेकांसोबत सगळं काही करायला तयार झाले, तेव्हा त्या ठिकाणी अचानक दोघंजण आले. ते सुद्धा अशाच पद्धतीने फिरत फिरत आले होते किंवा ते सुद्धा त्यांच्या पाठीमागे होते असा सुद्धा अंदाज त्या ठिकाणी आहे. मग त्या दोघा जणांनी या दोघा जणांना नको ते कृत्य करताना पाहिलं आणि त्यापैकी एका जणांनी दोघा जणांना धमकावायला सुरुवात केली, तर दुसऱ्या एका तरुणानं हातामध्ये मोबाईल पकडला आणि त्या दोघांची शूटिंग काढायला सुरुवात केली. आता या घटनेमध्ये एक तरुण होता. तो तरुण त्या प्रेमी युगल जोडप्याकडे पैशाची मागणी करत होता आणि दुसरा तरुण व्हिडिओ शूटिंग काढत होता आणि त्यांना धमकावत सुद्धा होता. जर तुम्ही पैसे दिले नाही तर तुमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू, असं करू, तसं करू, त्यांना धमकी देत होता. आणि ही धमकी देत असतानाच त्यांना कपडेसुद्धा घालू देत नव्हता. त्यांना त्याच पद्धतीने ते धमकावत होते, त्यांच्याकडे पैशाची मागणी करत होते. असं या संपूर्ण घटनेमध्ये घडत होतं. बघता बघता त्या तरुणांनी तरुणींकडे ज्यांच्याकडे ज्यांची काही रक्कम होती दोघा जणांना दिली. त्या ठिकाणाहून कसं तरी निघाले असं त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये समजतं. पण मात्र हे जे प्रकरण आहे काही दिवसापूर्वी घडलेलं आहे. कमीत कमी 8 दिवस या संपूर्ण प्रकरणाला झालेत अशी माहिती आपल्याला मिळते. पण मात्र ही सगळी घटना घडल्यानंतर ते जे प्रेमी युगुलाचं जोडपं होतं ते त्या ठिकाणाहून निघून गेलं.
पण मात्र त्यांनी कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये त्यांना त्रास देणारे जे तरुण होते त्यांच्याबद्दल तक्रार केली नव्हती. त्यांनी त्या दोघांचं सगळं काही सहन केलं आणि त्या ठिकाणाहून निघून गेले. पण मात्र ते जे 2 आरोपी होते त्यांनी हा व्हिडिओ शूट केला होता. त्या व्हिडिओ शूट त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता आणि तो व्हिडिओ या मध्य प्रदेशमधल्या रीवा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मग त्याची व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशन यांनी घेतली. पोलिसांनी दखल घेतल्यानंतर जे आरोपी आहेत त्यामध्ये असणारे जे तरुण जोडपं आहे या दोघांची सुद्धा ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून केलं जात आहे आणि त्यांची ओळख पटल्यानंतर जे आरोपी आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला जाणार आहे असं पोलिसांकडून सांगलं जातं. पण मात्र अजून कोणीही तक्रार दाखल न केल्यामुळे पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पण मात्र या गोष्टीवरून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की कशा पद्धतीने एखाद्या जंगली परिसरामध्ये सुनसान स्थळावर अशा पद्धतीने प्रेमीयुगुलाने जाणं योग्य आहे का आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर कशा पद्धतीने त्यांना दोघा जणांनी त्रास दिला हे त्या घटनेमध्ये आपल्याला दिसून येतं. ही घटना आपल्याला खूप काही शिकवते. कोणत्याही निर्जन किंवा अज्ञात ठिकाणी जाताना आपण काळजी घ्यायला हवी. आपल्या सुरक्षिततेची जबाबदारी आपलीच असते. तसंच समाजात काही लोक आपल्या कमजोरीचा गैरफायदा घेऊ शकतात. म्हणून प्रत्येकाने जागरूक आणि सतर्क राहिलं पाहिजे. चुकीच्या गोष्टींना बळी पडणे किंवा शांत राहणे योग्य नाही. अशा घटनांची पोलिसात तक्रार करणे हेच योग्य कृती आहे, जेणेकरून इतरांना असे संकट येऊ नये. आपल्या कृतीचे परिणाम समजून घेतले पाहिजेत. समाजात नैतिकता, जबाबदारी आणि सुरक्षा यांचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने वागणे महत्त्वाचे आहे. कारण आपल्या एका चुकीमुळे आयुष्यभराचा पश्चाताप होऊ शकतो. ज्या पद्धतीने हे सगळं घडलंय या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाचीही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. त्यामुळे या प्रकरणावर जे काही तुम्हाला वाटेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.